चौकार मोठा फटका ॲक्झिट करून चौकार ठोकणं हे काम करायचं दोन्ही फलंदाजांचा सहज त्या करतात. तीन चेंडू 3 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत आणि आमचा डिजिटल स्कोरर या ठिकाणी दाखल झालेला आहे. रोहन टॅपच्या सहारे मारला फटका, एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 9+1 हे संपला 9 आहे. 9+1 अतिरिक्त 2 धावा धावसंघामध्ये ऍड होतील. धावा फलकावरती आपण पाहिल्यात तर चेंडूंची संख्या झालेली आहे 3. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हलकर्तीने घेऊन काढलेला आहे. अगोदरच अशी धावा 2 धावा ऍड झालेल्या आहेत तर एकेरी धावसंख्येवरती भर देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने घेतलेली ही एक धाव. 6 धावा फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लगावल्या गेलेल्या आहेत. नितेश तेच केलेलं आहे. 7वी धाव घेतली गेलेली चेंडू होती आणि अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. जागा बनवून कट केलेला आहे चेंडूला. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटते चेंडू होती. या एक धावांची षटक पहिल्या क्रमांकाचं संपते. एक षटक संपल्यानंतर धावा फलकावरती आहेत 8. थँक्यू डीजे. वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण सुपर 8च्या शेवटच्या सामन्यामध्ये आहोत जिथे तेजस 11 हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. एकविना नारंगी नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलं षटक संपलंय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल हे रंगेल. त्याचं कारण असं आहे अनिल, निर्विवाद वर्चस्व या दोन्ही संघांनी आपल्या ग्रुपमध्ये दाखवलं होतं. पहिला सामना ते जिंकले, दोन्ही लगातार सामने जिंकत असताना क्वालिफाय झाले होते. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत आल्यात आणि त्यांच्यासमोर नयन कालुष्टे जो काल वादळी खेळी करताना दिसला होता तेजस 11 कडून. तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे आणि नितेश पाटील त्याच्या साथीनं आहे. APL खूप काही सांगून गेलंय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. बाटीवरील सर्व ग्रामस्थ आणि रहिवासी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूने तसेच तैनात आहेत. त्याचबरोबरीनं प्रत्येक संघाचे प्रेक्षक समोरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. अक्षय पाटील वेगानं फेकी करत होते. निखिल जोपर्यंत चेंडूला पकडतील तोपर्यंत एक धाव. असे थ्रो तुम्हाला सातत्याने आणि वारंवार दिसतील. प्रत्येक मॅच गणिक दिसतील. पुन्हा एकदा विनंती आहे रस्त्यावरच्या त्या सर्व प्रेक्षकांना तिथून बाजूला व्हा. गाड्या तुमच्या बाजूने टर्न घेऊन जातात. तुम्ही तिथे थांबू नका. दुसरी जागा बघा मॅच बघण्यासाठी. टॅप केलं चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून जातो. सिंगल. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. फेकी होणार. काही चेंडू पकडले जाणार, काही सुटणार, काही चौकार सुटणार, काही चौकार अडवणार, काही वाईट, काही नो, सगळं काही दिसेल. ओहो, शॉर्ट पूल ज्याला इथे थारा नाहीये. पहिल्या विकेटचा बदल नयन कालुष्टे बाद. अगं हेमा माझ्या प्रेमा. आहे सगळ्यांचं प्रेम एकच आहे. इथे आलेल्या बहुतांश जणांचं एक कॉमन प्रेम आहे, ते म्हणजे आहे क्रिकेट. कोणाला इथे बसून कॉमेंट्री करायला आवडतं, कोणाला तिथे बसून अंपायरिंग करायला आवडते, कोणाला इथे बसून स्कोरिंग करायला आवडते, कोणाला फिल्डिंग करायला आवडते, कोणाला बॉलिंग टाकायला आवडते, कोणाला बॅटिंग करायला आवडते. सगळ्यांच्या पसंती वेगळ्या आहेत परंतु कॉमन थिंग एकच आहे, ती म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचं वेड आहे या सर्वांमध्ये. त्यामुळे क्रिकेटची आवड आणि क्रिकेटचं प्रेम त्यांना या मैदानात घेऊन आलंय. करण गवळी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अपेक्षा आहे करणकडून चांगल्या परफॉर्मन्सची, कारण नयन कालुष्टे स्वस्तात बाद झालेत, लवकर बाद झालेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 12 वरती धावफलक जाऊन पोहोचले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर विकास दसकर आणि गंभीर पाटील खूप चांगली कामगिरी पहिल्या दिवसापासून करतायत. चेंडू वेगाने फटकावलाय परंतु तिथेच येत नाही.
चेतन पाटील खूप चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं. एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली. खूप चांगला स्क्वॉड आहे. एकविरा नारंगी म्हटलं की त्यांचे सर्व खेळाडू हे जवळजवळ कॉमन एजचे आहेत, म्हणजेच एकाच आसपासच्या एजमध्ये सगळे आहेत आणि त्यांचा खेळ जेव्हा ते एकत्रित त्यांच्या रंगामध्ये असतात तेव्हा बघण्यासारखा असतो. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आला अनिकेतच्या माध्यमातून आणि सिंगलने धावफलक वाढेल. तेजस सध्याला खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडू सिंगलसाठी निघून जाईल. एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 15 वरती. 2 ओव्हर म्हणजे 2 षटकांचा खेळ जवळजवळ संपलाय. इट्स अ ग्रेट स्टार्ट और बॅड स्टार्ट. येणारी काळ वेळ सांगणार आहे, परंतु कॅल्क्युलेटिव्हली ही चांगली सुरुवात आहे मी म्हणेल तेजस 11ची. आता एकविरा नारंगीचे सर्व खेळाडू मीटिंग घेत आहेत, चर्चा करतायत आणि त्या चर्चेनंतर आता बघूयात कशा प्रकारे त्यांचं तिसरं षटक घेऊन येतात. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुपर 10च्या मॅचेसला सुरुवात झाली. त्यावेळेला पहिला सामना JCC B आणि सायबामध्ये झाला. JCC B संघाने बाजी मारली. दुसरा सामना गुरुदत्त विपक्ष ओम साईच्या 0536 यांच्यामध्ये झाला. ओम साईच्या 0536 या संघाने तो सामना जिंकला. तिसरा सामना रेहान दुर्गेश शिलवण आणि JCC मध्ये झाला. दुर्गेश शिलवणने तो सामना जिंकला. चौथा सामना सायबा B आणि जीवदानी माऊली या 2 संघामध्ये झाला. जीवदानी माऊलीने बाजी मारली आणि आता आपण 5व्या सामन्यामध्ये आहोत, ज्या ठिकाणी तेजस वर्सेस एकविरा नारंगी हे 2 संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. आणि आता या सामन्याच्या रिझल्ट वरती सर्वांच्या नजरा येत आहे. ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे, तितकीच चांगली फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा. करण रन थांबवण्यासाठी उभा आहे. करण म्हणतोय मी रन थांबवणार आणि करणने मारला होता, तो म्हणतो मी रन करणार. त्याने रन सुद्धा केलेत, परंतु अपेक्षित नव्हत्या तेवढ्या. म्हणजे तिथे 4 धावांची वर्णी लागलेली होती, तिथे 3 धावा वाचवल्यात. खूप चांगला स्टॉप नितेश पाटील. हितेश लेग स्टंपच्या बाहेर. अडचण राहिली आहे. व्हाईट बॉल ही एकविरा नारंगीची अडचण राहिली आहे पहिल्या षटकापासून आणि त्यामुळे वर चष्मा करण्याची संधी फलंदाजांना मिळते. धावफलकावरती धाबा 17 आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय, एकही चौकार नाही, तरी सुद्धा धावफलक बॉल्टरांच्या वरती आलंय. म्हणजेच काय, याच्यामध्ये गोलंदाज थोडेसे कमी पडल्यात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेतनने पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. सिंगल धाव आली. एकाने धावफलक पुढे जाईल. कालपासून आतापर्यंत सगळ्यांनी ऐकलं फ्लाईट येते, परंतु इथे हेलिपॅड बांधलेलं नाहीये. कुठून फ्लाईट येणार कोणास ठाऊक, दिसायला मार्ग नाहीये. असो द पार्ट ऑफ जोक. मैदानाच्या आतमध्ये या सर्व गोष्टी घडतायत आणि हितेश करण गवळी समोर आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. क्या बात आहे. 1 2 नव्हे 3 वेळा नमन केलं बॅटला पाय लागल्यानंतर. ही निष्ठा आहे आमची या खेळाप्रती. क्रिकेटच्या जेवढा इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांच्यावर प्रति असलेला तो आदर आहे. चौथा चेंडू सिंगल साठी जाताना पाहायला मिळतोय. हितेशने वाईटला बॅक करणारा तिथे चेंडू एक निर्धाव हाताळला. बॉल मागून द्यायचा आहे. आलाय. काळ्या पडद्याच्या मागे कोण उभा आहे माहित नाही, परंतु बॉल नित्य नियमाने देतोय. आता तो आकाशीचाच प्लेअर आहे की जुदानी माऊलीचा आहे कोणास ठाऊक. बाबूच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, म्हणजे जुदानी माऊलीचा कोणतरी असेल. मोठा फटका. ओ व्हाट अ शॉट. सच अ ग्रेट शॉट बाय नितेश पाटील. खडे खडे खेळल्यात. चौकार आलाय. थँक्यू डीजे. खडे खडे खेळलेत आणि त्यांनी सांगितलंय वातावरणावरती आणि समोरच्या बॉलरवरती, कमजोर बॉलरचा विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक चेंडूवरती तुमची ताकद वापरून तुमच्या मनगटावरती विश्वास ठेवा आणि तुमची कला दाखवा, तर तुम्ही खरा खेळाडू. आणि तेच कार्य इथं नितेशने केलंय. स्ट्रेंथ वरती खेळलेत. धावफलकावरती धावा 24. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. मागील काही 2-3 मॅच बघितलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये त्या
हिट झाल्यात आणि तिसऱ्या षटकापासून बदलल्यात. ही सुद्धा मॅच तशीच. हितेश चेंडू अडवतोय तोपर्यंत एकदा येते आणि एका चौकाराच्या साह्याने या षटकाची होते समाप्ती. 3 षटकं संपलेत. 25 धावा धावफलकावरती आणि अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या एक वेळ डिझेला त्यानंतर उडत मैदानाच्या दिशेने. मोठा फटका पुन्हा एकदा. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह. चेंडू सी मारेगा पार. चौकार. थँक्यू डीजे. ओपन क्रिकेटमध्ये ज्यावेळेला ओपन क्रिकेट होतं त्यावेळेला असे काही फटके आले ना की बाहेरून एक आवाज येतो, कोण आहे रे यो, याचा नंबर घ्या, असं ऐकायला येतं. वसईविरांमध्ये हे शक्य नाही आहे कारण आमच्याकडे असोसिएशन सर आम्ही स्वतः केलंय. आम्ही या साईडला ओपनची जेव्हा टुर्नामेंट खेळायचो, एखादा प्लेअर बघितला असे फटके मारताना त्या ठिकाणी आमच्या खेमामध्ये असाच विचार असायचा, कोण आहे हो, याचा नंबर घ्या, पुढच्या टाइमला आपल्यासाठी खेळण्यासाठी उपयोगी पडेल. बघा मंगेश तांडेल यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये लागले होते परंतु तिसरा चौकार आलेला नाहीये. सिंगल आली का? यस सिंगल आली आहे. धावपलकावरती धाव आहे 30. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना तुम्हाला वर्षभरासाठी एकाच संघामध्ये खेळावं लागतं. दुसऱ्या संघामध्ये खेळण्यासाठी तुम्हाला वर्षभराची वाट बघावी लागते. अशी काही नियमावली आहे आणि त्यामुळे या सर्व बाबी इथे नाही होत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव येते. एकाने धावपलक पुढे जाईल. कालचा दिवस हा एकविरा नारंगीचा होता. कालचा दिवस तेजसचा होता. आजचा दिवस या दोघांपैकी कोणा एकाचाच असणार कारण जिंकेल तो क्वालिफाय, पराभूत तो स्पर्धेबाहेर. आणि जर का नितेशने हा चौकार लगावला तरी सुद्धा मंगेशजी तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. नितेश पाटील समोर. अक्षय पाटील आला. वेट केलं, वॉच केलं आणि देन वाट लावली आहे. अफलातून कव्हर ड्राईव्ह. चेंडू सी मारेगा पार. चौकार. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
चला विजयी कर्णधार JCC B ओम साईच्या 0536 रेहान दुर्गेश 11 आणि जीवदानी माऊली कर्णधार आपण या. आणि दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आता चालू असलेल्या मॅचचा आपण सुद्धा यायचं आहे. इथे ड्रॉ टाकला जाणार आहे. एक प्रतिनिधी आहे, मला वाटतं तेजस इलेव्हनचा एक प्रतिनिधी पाठवून द्यात म्हणजे बरोबर होईल. चालेल, काय हरकत नाहीये. आता जीवदानी माऊली प्रतिनिधी पाठवा. चला आलाय जयेश. बघा इथे ड्रॉ टाकला जातोय, मॅचला सुरुवात होईल. कॅमेरामॅन तोपर्यंत फोकस करा. बघा याच्यामध्ये 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांच्यामध्ये पहिली मॅच. दुसऱ्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांच्यामध्ये दुसरी मॅच. आणि एक जी चिठ्ठी राहील ती सेमीफायनल. ओके, सो आणि चिठ्ठ्या तुम्हालाच उचलायच्या आहेत. सो पहिल्या 2 चिठ्ठ्या कोण उचलणार? चला जयेश, चला धीरज 2 उचल. चला 2 घे. चल त्या नको थांब जरा, त्याला ते पहिलं क्लिअर करू दे. विनर विजयी संघ आणि दुर्गेश. 1 मिनिट त्यांना सगळ्यांना दाखवा. आता करण, आपण चिठ्ठ्या उचला 2. करण 2 चिठ्ठ्या उचलायच्यात. अच्छा, एक जीवदानी माऊली ची जयेशनी उचलली आहे आणि JCC B. आणि ओम साईच्या 0536 सेमीफायनल मध्ये दाखल. बघा असं शेड्यूल्ड आहे. आता ऑर्गनायझर कमिटी आम्हाला सांगेल यानंतर लगातार मॅच खेळवायची आहे की ती खेळवायची आहे. हा चालू करायची आहे, मॅच चालू करा. चांगला स्टॉप तिथे धावताना पाहायला मिळाला. करण गवळी मला वाटते त्या ठिकाणी होते. चेंडू अडला. जीवदानी माऊली फुलपाडा आणि JCC B या 2 संघांदरम्यान मॅच होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार होता, तो आता केला जाणार आहे. यामधील विजयी संघ दुर्गेश इलेव्हन संघासमोर खेळणार आहे. तर त्या मॅचला आपण एक मॅच एक्सटेंड करतोय कारण ती लगातार मॅच होईल म्हणून. आता जर काय ते दोन्ही संघ आहेत तर आपण टी मॅच खेळवणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा नयन कालुष्टे त्या ठिकाणी आहेत. मचा येणार आहे. ज्या प्रकारचे ड्रॉ पडलेत ना, त्या ड्रॉ ना बघता
तर मुख्य अतिथी सन्माननीय रणजनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन रणजनदादा आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. आकाशी प्रीमियर लीग APL 2024 पर्व 2च्या वतीनं नितेश गरत, अमर म्हात्रे, त्यानंतर किशोरदादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल समस्त अतिथींना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर युवराज वेखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. युवराजजी वेलकम. बघा ॲज पर इन्स्ट्रक्शन आमचे सर्व अतिथी या ठिकाणी येत असताना पहिलं षटक संपलं की बाकी आहे. ओहो मोठा फटका. अक्षय पाटील बाद. मोठी हानी. थँक्यू विजय. गंभीर 2 बॉल बाकी आहेत. हां 2 बॉल 2 झालेत. ओके थँक्यू. हरीश आला नवीन फलंदाज. बघा विनर टीम आहे त्यांना खेळायला लागणार आहे मॅच. हे लक्षात असू द्या. जो संघ विजयी होईल त्याने रेहान दुर्गेशलन या संघासमोर खेळायचे नेक्स्ट मॅच. मागे चेंडू निघून चाललाय. मयूर पडेलकर चेंडूला अडवतात तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 37चा पाठलाग करत असताना ही दमछाक आयकवीरा नारंगीची, परंतु ती कालची झलक कुठे ना कुठेतरी दिसत नाहीये. जो करंट आपण पाहिला तर निखिल अक्षय यांच्या माध्यमातून तो करंट कुठे ना कुठेतरी कमी झालाय आणि आज एक मोठ्या धावपलकाचा पाठलाग करत असताना तितकी प्रॉपर सुरुवात नाही. चेंडू निघून जातोय परंतु थांबलाय. करण गवळी, करण पाटील क्या बात आहे. एकमेकाच्या बाजूला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होती. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपाने. सिंगल. 7 धावा धावपल करतेयत. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळल्यात. फेकी झाले. नयन क्या बात आहे. नयन पेक्षा कौतुक मयूरचं. चेंडूला अडवलंय. येस मयूर पडेलकर हरीश समोर तिसरं षटक घेऊन आलाय. चांगलं बॅटल. ओफ हरीश. विकेट आली आणि हरीशला माघारी परतावं लागलं. अजून एका विकेटचं पतन. संकट वाढत चाललेत. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज हितेश मैदानाच्या दिशेने आलाय. मयूर पडेलकर समोर हितेश कशा प्रकारची बॅटिंग करतोय. प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही आणि एकदा धावून कंप्लीट केली गेली. सुपर 5च्या मॅचेस यानंतर होतील. तुम्ही क्वार्टर फायनल म्हणू शकता त्यांना. त्यानंतर सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ओम साईच्या 0536 हा संघ आहे. त्यानंतर उर्वरित 2 मॅच नंतर आपल्याला सेमीफायनलसाठी कोणते संघ पात्र होतील 2 ते आपल्याला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी टॉस थोड्याच वेळात होईल. तेजस 11 संघ थोडासा वरचढ आहे. धावपलकरती धावा आहेत 9.
समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड हितेशच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका, चौकार. शेवटचा अंतिम चेंडू मयूर पडेलकरचा. हो, बीट झाला फलंदाज हितेश आणि सिंगल येते. 3 षटकं संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाबा धावपल करतात. अजूनही 23 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आई एकविरा नारंगी या संघाला. सुपर 10 ची ही शेवटची आणि अंतिम मॅच. बॅटची एज घेऊन चेंडू मागे. अमर मात्रने झेल टिपला आणि टाळ्या अमरसाठी वाजल्यात. धन्यवाद डीजे. अनिकेत. चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. आता मात्र ही या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणता येईल. करण नवीन फलंदाज येतोय. ऑन हॅट्रिक असेल बॉलर नितेश पाटील. करण हा सामना करण असा होता. कारण 3 करण या मॅच मध्ये खेळतात. आता बॅटिंगसाठी आलेला एक आणि त्यानंतर ऑफ साईडला असणारे 2 करण, एक गवळी एक पाटील. एक धाव, सिंगल धाव, धावून कंप्लीट. आता फक्त एन्जॉय केलं जाईल येणाऱ्या चेंडूंना. चेतन त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीये आणि चेंडू मला वाटतंय बॉर्डरलाच्या बाहेर डायरेक्टली गेला. बाद बाबा लागेल. अजून एका विकेटचं पतन. परमेश माली गातो या धवला जया मांडव धाराला. परमेश माली गातो या धवला जया मांडव धाराला. अनिकेत नवरा पटाव कसला हल्दीचे दिसाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. विजयी संघाचा कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचा आहे. रेहान दुर्गेशिलोन कॅप्टन आपण येऊन थांबा. आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकलाय तेजस 11 या संघाने आणि सुपर 5 मध्ये प्रवेश मिळवलाय. कर्णधार आपण लगेच या. दुर्गेशिलोन कर्णधार आपण